आमच्याकडे ही साईज आहे आंब्याची, ही साईज. हाँ ऐसे ही चलो. हाँ बघा किधर वो हाँ तो इससे बड़ा हो गया. कौन से बड़ा हो गया पल्ला बाग है. हाँ वो क्या कैनिंग सॉरी आपला हे इसका केसर का है वो. हाँ केसर आम है. ये हापूस है. ये साइज का आम ना किसी के पास नहीं है. ही साईजचे आंबे आहेत ना ते कोणाकडेच नाहीत. जे ते आहेत ना काय बोलतात रडतात अगदी. कारण पहिल्या मोहराला ना आंबेच नाहीत. हे बघा हाँ ये साइज का आम ना किसी के पास नहीं है. किसी के पास जो भी ना मुझे मैसेज कर रहे हैं जो भी. हाँ तुम्ही म्हणजे जो तो मेसेज करते तुम्ही काय वापरता एवढं कर्म तुमचे क्लीन कसे. तर आम्ही वेळेवरती फवारणी केली आणि बस मेहनत, अजून काय नाही. वेळेवरती फवारणी बसली पाहिजे. ना बसली ना की काय जो काय तुमचा काय कीटकनाशक तुडतुडा असतो, थ्रिप्स असतो, तो मग होत नाही. हाँ ऐसे ही चलो सीधा. टॉनिकचे आपण किती 2च हात मारले ना. 3 हात मारले टॉनिकचे. सुरुवातीला एकदा जेव्हा छोटी कणी होती तेव्हा, त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर असे 3 हात मारले बड़े बड़े. हाँ उधर भी जाएंगे ना, उधर का भी दिखाएंगे. आता जे आलो आम्ही दुसऱ्या बागेत आलो. काल आम्ही दुसऱ्या बागेत होतो. या बागेत कसं आंबे जरा मोठे आहेत त्याच्यामुळे इकडचे पहिले मोहर तोडून घेतो. तर काय बोलतात तुमचे जे कमेंट वाचून ना अजून एनर्जी आली व्हिडिओ बनवायला. व्हिडिओ हा बघा कुठे चढून मोहर तोडतोय तो. ओ पट्टू शुभ सकाळ मित्र. नमस्कार, मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आम्ही आलो दुसऱ्या बागेत मोहर तोडायला, जे की कुंभार बाव आहे. इथे आहे पांडवकालीन बाव, त्याच्यामुळे ह्या एरियाला कुंभार बाव असं नाव पडलं. तिकडे आलो आम्ही मोहर तोडायला. सर्व गडी तिकडे आहेत. कारण तिकडे मी याच्यासाठी व्हिडिओ बनवत नाही, कारण तिथे त्यांच्या सर्वांच्या मोबाईलमध्ये गाणी लावलेली असतात. कारण ती गाणी ऑडिओ जर आपल्या व्हिडिओमध्ये ॲड झाली तर आपल्याला कॉपीराईट लागू शकतं. म्हणून मी इकडे येऊन व्हिडिओ बनवते. तर बघितलं असेल आंब्याची साईज वगैरे काय आहे ती. इकडच्या बागेमध्ये आंबा चांगला आहे, तर त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो मोहर तोडायला. तर एका दादाने इन्स्टाला मेसेज केला होता की तो दादा बोलत होता की जी कसं वापरायचं. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगत आलो. आता देखील परत तेच सांगतो आहे की पहिल्या हाताला 5 ग्रॅम वापरायचं. 5 ग्रॅमची डब्बीच मिळते. आणि दुसऱ्या हाताला 10 ग्रॅम. दोनच हात वापरायचं. जर तुम्ही जास्त वापरत असाल जास्त प्रमाणात तर आंब्याची साईज ही बारीक होऊ शकते. त्याच्यामुळे 2च हात शक्यतो वापरा. आणि जीएसोबत शक्यतो प्लेन वापरा. जर तुम्ही कोणतं जर त्याच्यामध्ये ॲड करत असाल, जर ते कसं माहिती आहे कीटकनाशकमध्ये असेल तर ठीक आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये एका दादाने तर 00
5234 हे टॉनिक यूज केलं होतं. कारण ते टॉनिक आहे ते फुटीसाठी आहे. जर तू दादा जियासोबत जर ते मारत असतील त्याचा काहीच उपयोग नाही. कारण ते कसं एक प्रकारचं ॲसिड आहे. तर त्याच्यासोबत जर तू प्लेन मार, शक्यतो पूर्ण काय बोलतात त्याच्यामध्ये कोणतंही औषध म्हणजे मिळून टाकू नको, शक्यतो प्लेन मार. आम्ही एक हात प्लेन मारा. या बागेमध्ये आम्ही एक हात जिएचा प्लेन मारा, त्याच्यामध्ये काहीच यूज केलं नव्हतं. दुसऱ्या बागेमध्ये मॅरोन आम्ही यूज केलं होतं. छोटीशी डब्बी येते, ते औषध ते औषध जर अवेलेबल असेल तर ते तुम्ही मारू शकता. मॅरोन आम्ही एकीकडे यूज केलं होतं. आणि दुसऱ्या बागेमध्ये आम्ही सोलोमन आणि एक आपली ह्याची चिकाड्याची पावडर यूज केली होती त्याच्यामध्ये. बाकी आम्ही जी आहे ते प्रमाण 5 ग्रॅम 200 ml पाण्यामध्ये ते मिक्स करून 200 ग्रॅम पाण्यामध्ये टाकायचं. तर दादा परत एकदा सांगतो, शक्यतो तो प्लेनच हात मार जिएचा. कारण त्यांच्यामध्ये बेटर काही मिक्स न केलं तरी चालेल. आणि हा रायवळ बघा, रायवळ पण बघा काय मस्त प्रमाणात आलं आहे, पूर्ण कलम. हा पण रायवळ एक नंबर आहे खायला, हापूसपेक्षा एक नंबर आहे. तर जाऊया आपण तिकडे, कारण ते काय करतात ते बघूया. कारण इकडे टाईमपास नाही करायचा, आंब्याची साईज चांगल्या प्रकारे आहे. त्याच्यामुळे जेवढी शक्य होईल तेवढी ही बाग आटपण्याचा आज प्रयत्न करू आम्ही त्यांना घेऊन. तर दादा बोलत होता तुमची एवढी बाग क्लिअर कशी, तर हे बघा. तर एका दादाने मेसेज केला होता की तुमची एवढी बाग क्लीन कशी. तर दादा एवढंच सांगेन की ही एवढी बाग जी क्लीन दिसते ना, आम्हाला जरा जरी चिकाटा दिसला, तुडतुडा दिसला की आम्ही लगेच फवारणी करायचो. भले ती 4 दिवसाने का होईना, 2 दिवसाने का होईना, आम्ही लगेच फवारणी का वा हां पाणी हे टाकी पिजा 4 दिवसाने का होईना, 2 दिवसाने का होईना, आम्ही लगेच फवारणी करायचो. त्याच्यामुळे एवढी नीट अँड क्लीन अँड क्लिअर आहे बाग, चोख. अशीत क्या हुआ, अशीत कुछ नाही हुआ. हे बघा, जिकडे तिकडे ज्या कलमावरती आहेत ना, त्या कलमावरती हीच साईज आहे. त्याच्यामुळे इकडे आम्ही सर्व डबल फूट कुटतोय. हे बघा, या कलमावरती पण हीच साईज आहे, सेम. फांदी मत तोडो, शक्यतो फांदी मत तोडो, ठीक है. ज़्यादा तर ज़्यादा ठाकुर मोहर ही निकालो. कातल का पेड़ बाद में ना धूप के टाइम में ये आम है ना जल जाएगा, जल. त्याचा चट्टा लागू शकतो, चट्टा. हे गौरव, चलो चलो आगे चलो, आगे चलो, आगे चलो. वो मेरे को मालूम है चांगला वीडियो बनाता है. चलो आगे बढ़ो बिरसिंग, चलो ये पेड़ ले लो. चलो नीचे से, चलो ऐसे नीचे से लाइन पकड़ो, रास्ते के उधर से. किधर गए बाकी के सब लोग. हाँ हाँ, किधर है तू, दिखाई नहीं दे रहा है. हाँ अभी दिखाई दे रहा है. फिर ए निताय किधर है, चलो 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 इधर आओ, इधर. हाँ ग्रुप लेके ही छोड़ता है, ठीक है ठीक है. बुड्ढन क्या हाल चाल. आम मत तोड़ो. हाँ मोवर दिख रहा है ना आपको, कि ये शिबू बोलते हैं आपका नंबर बढ़ाना पड़ेगा. आमच्या इथं मजाक मस्ती चालते, मजाक मस्ती सर्व सर्व फ्रँकली आहे. त्याच्यामुळे मजाक मस्ती चालते. क्या गेड़ा सिंह, मजाक मस्ती चलते है हमारे इधर, है ना. फिर हमारे आदमी अच्छे है, त्याच्यामुळे आमच्याकडे मजाक मस्ती फुल. कॉमेंट्री दिवसभर असेच असते. कारण दिवसभराचा जर आपण टाकायला गेला तर जवळजवळ 8 तासाचा व्हिडिओ होईल. त्याच्यामुळे शॉर्ट होतो, टाकतोय आपण. कारण
फुल दिवसभर असा विरंगुळा टाइमपास वगैरे सर्व चालू असतं आमच्याकडे. क्या हुआ रे बिरसिंग, क्या बोल रहा है? तो हुआ ना ये पेड़, तो चलो आगे चलो, आगे चलो, आगे चलो, आगे चलो, चलो आगे चलो. ये देखो ऊपर रह गया, देखो ये इधर, ये चोटी पे रह गया. हाँ निकाल दो पूरा. हाँ अच्छा, निकालने को बोलो उसका पूरा, वो निकाल दो. हा इकडे आहे मेन रोड आमचा. हा इकडे समोर गेला तो जैतापूर आणि हा इकडे गेला आहे तो हातिवला राजापूर, हातिवला मार्गे राजापूर. इकडे आपण गाडी केली आहे पार्क. इथून सुरुवात केली आहे, इथून सुरुवात हे सर्व केले आहेत. आता असं असं सरळ घेऊन पुढे जाणार ते त्या टोकापर्यंत. हे पिंटू केलं काय, याची साईज बघा काय आहे ते. अशी 4-5 कलम आहेत ह्या साईजचे. हो या साईजची ही साईज, ही आता एका महिन्यानंतर होईल. आपला फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत होऊन जातील. फेब्रुवारी एंडिंग, अभी हे जान चालू आहे ना, फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत मार्केटला आपली पेटी लॉन्च होणार. लॉन्च जो की नवीन मोबाईल कसा लॉन्च होतो तसा मार्केटमध्ये नवीन पेटी आपली राजापूरवरून जाणार, लॉन्च होणार. हा बघा आंबा इथे पण आहेत, त्या साईडला पण तिकडे आहेत. अशी आहेत 4-5 कलमं आहेत बऱ्यापैकी, जिथं 4-5 पेटी जाईल पहिल्या अवेलेबल. जो की काय बोलतात शुभमुहूर्तावरती, म्हणजे पाडव्याला. आमचं मराठीचा सण म्हणजे नवीन वर्ष म्हणजे पाडवा. तर पहिली कशी पेटी पाडव्याला जायची, तशी ही पाडव्याच्या अगोदर पेटी मार्केटमध्ये जाईल. वो शिबू आया ना, शिबू आया अभी ठीक है पापा? हाँ ठीक है ना. अभी कैसा को बंदा देखो, याच्या दाढेतून रक्त येत होतं, तर त्याला आता डॉक्टरकडे जाऊन घेऊन आलं. तर आल्याच क्षणी तो बघा कसा वरती चढला. अशी आपली पोरं इमानदार पोरं आहेत. आल्या क्षणी तो थांबला पण नाही काय नाही. त्याच्या जागी जर नेपाळी असताना तर नेपाळीने काय ना काय हे करून राहिला असतात, सुट्टी मारली असती. पण तसा तो पोरगा नाही. तो बघा आला त्या क्षणी, डॉक्टरकडून आला ते बघा, तिकडे गाडी पण लावली आणि त्या क्षणी तो वरती चढला. असे आपले पोरं इमानदार आहेत. ही साईज आहे ना सर्वीकडे तीच साईज आहे, ही साईज आत्ताची. ही बघा कॅट डिश. ठाकुर अच्छे तो गया ऊपर, ये फांदी का पूरा निकाल दिया, ये फांदी का, नहीं तो ये छोटा वाला आम रहेगा नहीं, नहीं निकलेगा. तो पूरा निकाल दे बाजू का, ये समझा. ठीक है. हे बघा, हे आता सकाळी आपण पहिली पाईपलाईन पूर्ण केली, तर दुसरी देखील पाईपलाईन आपली पूर्ण होत आली आहे. ए चोर, चोर किधर है? ए चोर, उधर क्या कर रहा है? बीड़ी पीने पेड़ पूरा कर पहले. वो ऊपर देख कितना है, वो चोटी पे. इकडे गाडी लावलेली आहे. इकडे बघा हे पाणी लावते, पाणी देखील लावतो, कारण कातळची कलम बसल्यामुळे ना ते पाणी देखील लावलं जात आहे. क्या हुआ? पट्टू किधर है? पट्टू, पट्टू है, पट्टू. हाँ पूरा पेड़ खाली करो. डंडा मांगता है, ठीक है देते हैं, रुको. ये लो. कारण जरी काय काय कलमावरती एक एक पेटी जरी असली ना तरी ते कलम पूर्ण कुठतोय, नाही तर ती पेटी पण राहणार नाही. एक एक पेटी आहे ते, ही साईज आहे ना ती पूर्ण मग गळून जाईल. हे बघा, तर हे पूर्ण कदम खाली नाही केलं तर हे जे आहेत ना सर्व छोटेवाले आंबे
ते गळून जाणार. आमच्याकडे तर तेच चालू आहे, तेच.